किती वर्ष झाली हो लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्षाचा हा संसार. आधी सासूबाईंकडे द्या बघू माई. तुम्ही सांगा, सुनेबद्दल सांगा, मुलाबद्दल सांगा. आणि हा निर्णय जेव्हा किंवा हा या दोघांचा निर्णय तुम्हाला कळला तेव्हाचं काय आणि आता काय सांगा. आता सगळं ठीक आहे हां. आणि त्यांना पाहिजे होतं त्यांनी केलं. हो. ते आपल्यालाही पटलं आता आणि ती स्वभावाने बी चांगली आहे. स्वभावाने खूप चांगली आहे. होय ना. मैं सुरेंदर उसकी फ्रेंड लास्ट 16 ईयर से, तो मैं तो चाहती थी कि मुझे पता ही था इनका होने वाला है मैंने उसको अप्रिशिएट किया, ही इज़ वेरी गुड, तो कर लो, बहुत अच्छा है, और किया तो मुझे बहुत अच्छा लगा. और हम लोगों ने ही उनका कन्यादान वगैरह किया. अच्छा, मग तुमच्या सासूबाई आलेत. त्यांच्याकडे द्या. दोघं कपल म्हणून खूप सुंदर, फ्रेंडशिपमध्ये तर अगदीच छान, पण नाती कशी टिकवावीत आणि कशी पुढं न्यावीत, कशी घट्ट बांधावीत त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सिमरन खांडेकर आणि विजय खांडेकर. वा वा वा. बरं, मला आता तुम्हाला दोघांना विचारायचं आहे की आज थँक्यू म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल आणि सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला म्हणाल? थँक्यू तर नक्की मी माझे आईलाच बोलणार, की कारण की मी एक दुसरे धर्मातून येऊन इथे यांच्या यात वावरली आणि त्यांनी म्हणजे दुधात साखरसारखं मला घोलून घेतलं आणि तितकंच प्रेम दिलं. आणि ते कधीही म्हणजे मुली असो किंवा सुनं असो कधीही ते भेदभाव करत. किंवा मुलांबरोबर नाही करत. तर मी त्यांना सॉरी पण म्हणायचे की हे झाल्यामुळे जर का त्यांचे मन दुखत असेल तर आय एम सॉरी, बट आता निश्चित नाही. आता तुम्ही थँक्यू म्हटलं तर आईवडिलांना सॉरी, पहिलं तर सॉरी म्हणणार की निर्णय मी स्वतः घेतला, कारण त्यांनी आपल्याला दुनियात आणलं, त्यांनी आपल्याला दुनिया दाखवली, पण निर्णय घेताना मी स्वार्थी राहिलो. पण धन्यवाद शेवटी मी त्यांचाच करणार. थँक्यू मी त्यांनाच म्हणणार की शेवटी त्यांनी आपलंसं करून परत घ्या. या गप्पा असतानाच आता या ठिकाणी या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार ते आपण बघणार आहोत. तुम्हाला अभिनय करायचा आहे आणि तुमच्या घरातली ही सगळी मंडळी तुम्हाला ते 3 बक्षिसं मिळवून देणार का बघूया. तुम्ही तिकडे थांबा. यातली एक चिठ्ठी घ्या कुठलीही. वेळ सुरू आहे. हा. दहा, 9, 8, 7, 6, 5, बोलू नका, 4, 3, 2. वेळ संपली. चोर मचाये शोर. मी असं करतो ते. दुसरी चिठ्ठी घ्या. गाणं आहे, गाणं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस,
हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?